ही बघा सायराजची मस्ती चालूच आहे. त्याला खूप मजा येत होती वाळूमध्ये खेळायला. अशा प्रकारे आम्ही घोडा बघितला समुद्रावरती. घोडा आला, काय घोड्यावर बसलो नाही. मग हे बघा, हे काहीतरी वेचत आहेत. काय वेचत आहेत ते सांगा मला कमेंटमध्ये. त्यांचं बघून आमची अनिता पण आली. त्यांनी विचारले काय आहे. त्यांनी सांगितलं की याचं कालवण खूप छान लागतं म्हणून. तिला काय मासे आवडत नाही, तरी पण तिने असे त्यांना वेचून दिले, मदत केली त्यांना. तिने दाखवले की असं असतं आणि त्याला खूप मजा वाटली. मग तिने पण 2-3 वेचून दिली. ही बघा, ही किती छान वेचती आहे. ते समुद्रकिनारी अशा पाण्याबरोबर येतात, मग आले की पटकन त्यांना घ्यायचं, नाही तर मग ते वाळूत घुसून जातात, बारीक वाळूमध्ये. हे बघा, समुद्रकिनारी असे खड्डे होते बारीक बारीक. हे कसले खड्डे आहेत मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हे मुंग्यांचं आहे का माशांचं आहे का आणखीन काय आहे हे मला सांगा. समुद्रकिनारी भरपूर असे खड्डे होते. शेवटी मग चला, सायराजला आम्ही बाहेर घेतले पाण्यातून आणि आम्ही घरी निघालो. त्याला यायचं नव्हतं, तरी पण त्याला जबरदस्तीने पाण्याच्या बाहेर काढले आणि त्याला घेऊन घरी जात होतो. तर इथे परत आम्हाला दिसले खड्डे आणि त्या खड्ड्यावरती पक्षी काहीतरी वेचत होते. आम्ही बघितलं काय आहे उभं राहून. आम्हाला काय दिसलं नाही काय आहे. आम्ही नीट व्यवस्थित बघत होतो तरी आम्हाला दिसलं नाही की काय आहे ते. समुद्रकिनारी अशी बारीक बारीक असे खड्डे होते पूर्ण इथून तिथपर्यंत. हे पक्षी बघतायत. त्यांचं खाद्य बहुतेक मासेच असावे, पण माहीत नाही. खूप बराच वेळ थांबलो, मग आम्ही निघालो घरी. हे बघा, काहीतरी वळवळल्यासारखं वाटतंय, पण नक्की दिसत नाही आहे. संध्याकाळ होत होती, अंधारात काय दिसलं नाही आम्हाला. आम्ही घरी आलो, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बसलो होतो. तेवढ्यात आम्हाला दिसलं कुत्र्याचं पिल्लू. मग आमचा सायराज त्या पिल्लाबरोबर खेळायला लागला. त्या पिल्लाला पण मजा येत होती सायराजबरोबर खेळायला. तो सारखा त्याच्या अंगावरती येत होता. ते बघा, सायराज घाबरला, तरी पण त्याला त्याच्याबरोबरच खेळायचे होते. तो अजूनही खेळत होता, त्याला वाळू खायला घालत होता. तेवढ्यात त्याची आई आली पिल्लाची, मग त्याला घेऊन गेली. मग सायराज बसला एकटा. मग ह्या लोकांनी थोडासा डान्स वगैरे केला गाणी लावून. जेवण येईस्तोवर भुका लागल्या होत्या. जेवण तयार होईस्तोवर यांनी डान्स वगैरे केला थोडासा. मग नंतर जेवण आले. सायराज हा आनंद डान्स करून दमले. मग आता आम्ही जेवायला बसणार आहोत. जेवण तयार आहे, आम्ही जेवायला बसणार आहोत. मस्तपैकी चपाती, भाजी, वरण भात, लोणचं, पापड असं जेवण होतं. जेवल्यावरती आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन मस्तपैकी झोपलो. सकाळी उठून आम्हाला देवळात जायचे होते, म्हणून लवकर उठून आम्ही रेडी होणार, नाश्ता करणार आणि मग देवळात जाणार. हे बघा, नाश्ता सकाळी उठून नाश्त्याची तयारी पण झाली होती. घावन घेतले होते नाश्त्याला, मस्तपैकी घावन आणि चटणी अशी नाश्त्याला केला. मग आम्ही देवळासाठी निघालो. देवळासाठी निघालो. हे बघा, पोचलो आम्ही देवळात. हे महागणपती आहे, महागणपतीचं देऊळ आहे. मग आम्ही असं गणपतीला निघालो. बाहेर अशा चपला काढल्या आणि मग आम्ही आत निघालो. ते आम्ही चपला काढल्या. ऊन, भरपूर ऊन होतं, अतिशय चटके बसत होते. गाडीतला AC ही काम करत नव्हता, एवढं ऊन होतं. आम्ही अशा प्रकारे बाहेर चपला काढल्या आणि आम्ही आत गेलो. आतला वातावरण इतकं छान प्रसन्न होतं. हे बघा, इतकं छान हिरवंगार असे झाडं. त्यांनी असं मस्तपैकी ऊन लागू नये म्हणून वरती त्यांनी कापड बांधलं होतं, हिरवं कापड. हे बघा, हे देऊळ आहे, इतकं छान आहे, मोठं आहे देऊळ खूप. तुम्ही कधी गेलात तर नक्की जा.
अशा प्रकारे आम्ही देवळात गेलो. देवळात आरती चालू होती. मला आरती मिळाली. गेल्या देवळात आम्ही आरती केली गणपती बाप्पांची. हे बघा इतकं छान आहे. की माणसं होती तिथे, गर्दी नव्हती पण ठीक होते. लहान हे दोघं इथे बसले. यांनी आंघोळ नव्हती केली. त्यांना समुद्रात आंघोळीला जायचं होतं. मग आम्ही जबरदस्ती त्यांना असंच घेऊन आलो. हे लोक बाहेर बसले. आम्ही आत गेलो आरतीसाठी. देवळात आरती केली. आरती करून लाईन लावून दर्शन घेतले. तिथे मस्तपैकी प्रसाद होता. खिचडी प्रसाद होता. प्रसादात खिचडी दिली होती. पण ती खिचडी इतकी सुंदर होती, त्यामुळे सगळ्यांनी खिचडी खाल्ली. हे बघा हे देऊळ इतकं छान आहे. इथे बसायला प्रसन्न होतं. तुम्हाला दाखवते दर्शन गणपती बाप्पांचं. तिथे ओरडले आम्हाला फोटो काढू नका, तरी मी असा चोरून व्हिडिओ काढला. हे बघा इथे आरती चालू आहे. इथे लाईन लावून दर्शन घेतलं. तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा. बाकीचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये टाकते, नक्की बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान आहे. पुढे आणखीन खूप छान आहे. आम्ही काय केली गंमत ते आहे, नक्की बघा. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.